कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी रूपाराणी निकम तसेच उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षनेता म्हणून राजेश लाटकर यांची निवड झाली आहे. तर गटनेत्यांच्या देखील निवडीचा कार्यक्रम पार पडला आहे. आता लक्ष लागून राहिले आहे ते स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे. भाजपकडून ज्येष्ठ व अभ्यासू नेते प्राध्यापक जयंत पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. तर माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांचे देखील नाव स्वीकृत नगरसेवक पदासाठी फायनल मानलं जात आहे. भाजपचे कट्टर कार्यकर्ते सुनील वाडकर यांचे देखील नाव चर्चेत आहे. तसेच भाजपचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष विजय जाधव यांच्या सौभाग्यवती दीपाली जाधव यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे. तसेच शिवसेना शिंदे गटातून सत्यजित उर्फ नाना कदम आणि रत्नेश शिराळकर या दोघांपैकी एक नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे चिरंजीव प्रसाद चव्हाण यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक मधुकर रामाणे आणि माजी उपमहापौर भूपाल शेटे यांची नावे निश्चित मानली जात असून माजी नगरसेविका दीपा मगदूम यांचे चिरंजीव दिग्विजय मगदूम आणि माजी नगरसेवक राजू साबळे यांच्या देखील नावाची चर्चा आहे. या नावातूनच स्वीकृत नगरसेवकांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.